झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण पाहतोय यूपीए सरकारवरचं संकट जे आहे ते तुर्तास तरी टळलेलं आहे आणि याच विषयी मला आदेशजींशी बोलायचंय। आदेशजी, तुर्तास तरी संकट टळलंय कारण तारणहार म्हणून मुलायम सिंग धावून आले। एकंदर या ज्या सगळ्या घडामोडी 2-4 दिवसांपासून घडतायत, काय यावर भाष्य कराल एक सर्वसामान्य म्हणून, एक सेलिब्रिटी म्हणून? नाही, मी एवढंच म्हणेन की प्रत्येक वेळेला या सगळ्या गोष्टींमध्ये भरडला जातो तो सर्वसामान्य माणूस। आज महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर गौरी गणपती, आता आपण सांगितलं की गौरी आलेल्या आहेत, उत्सवाचं वातावरण असताना जेव्हा सिलेंडर सारखा विषय येतो, अगदी सर्वसामान्यांचा विषय येतो, त्यावेळेला मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला याच गोष्टींचा विचार करून सर्वसामान्यांचा विचार न करता निर्णय घेतले जातात, जे घेता कामा नयेत। आणि त्यामुळे आता सुद्धा आपण ज्या काही घडामोडी बघितल्या, गणपती बाप्पांचं अनंत चतुर्दशीला विसर्जन होणार आहे। खरं तर याची नैतिकता स्वतः पाळून या यूपीए सरकारने स्वतःहून स्वतःचं विसर्जन करून घ्यायला पाहिजे, नाहीतर कधी ना कधी हे एवढ्यावर थांबणार नाही, तर जनता विसर्जन नक्कीच करेल। पण हे चुकीचं होतंय कुठेतरी, आणि मग अशा वेळेला मी एक सर्वसामान्य माणूस म्हणून एवढंच म्हणेन की भरडले मात्र आम्ही जातोय सगळे। खरंय आदेशजी, हे बातमीपत्र काढण्याचा मुळातच हाच उद्देश होता की आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असू, आपल्या सगळ्यांना जे काही आता हॅपनिंग होतं आहे त्या सगळ्याशी आपण जोडले गेलेले असतो। दैनंदिन ज्या घडामोडी आहेत त्या आपल्यावर सुद्धा परिणाम करत असतात। तर जेव्हा प्रचंड पॅक शेड्यूलमध्ये तुम्ही असता तरी सुद्धा असं जे काही हॅपनिंग होत असतं त्याच्याशी तुम्ही कनेक्टेड असता? म्हणजे काय, मी आता इथे सुद्धा मी स्टुडिओत पोहोचण्यापूर्वी अभ्युदयनगरमध्येच होतो, जो गिरण गावाचा परिसर आहे, जिथे मी अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचंच गणपती बाप्पाचं शूटिंग करत होतो। आणि तिकडनं धावत धावत इथे मी आलो, तेव्हा सुद्धा जर आपण बघितलं ना तर त्या गिरण गावात सुद्धा हीच प्रतिक्रिया होती, जी मी इथे फक्त आता तुमच्या समोर मांडलेली आहे। प्रातिनिधिक स्वरूपात तुम्ही प्रतिक्रिया खरं तर पोहोचवताय त्या सर्वसामान्यांची। ब्रेकची वेळ झालेली आहे आदेशजी, ब्रेक घेऊया। बातमीपत्रात घेऊया एक छोटीशी विश्रांती। झी 24 तास एक पाऊल पुढे।